शोलापुर में पहली बार मुस्लिम रिश्तों का महाजलसा, आपको मिलेगा अपने ख्वाबों का हमसफर। 10 अगस्त 2025 दोपहर 1 बजे से शाम 6 बजे तक, समाज कल्याण केंद्र, रंगभवन चौक, शोलापुर। आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की आपण जर पाहिलं तर कार्यकाळ जरी 1 वर्षाचा असला तरी ह्या कार्यकाळामध्ये केवळ विधायक कामच नव्हे तर किमान बेसिक गरजा ज्या आहेत वकिलांच्या आणि पक्षकारांच्या त्या सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे। कसं आहे की प्रत्येक निवडणूक जी आहे बाहेरच्या आपण पाहतो की स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा आमदार खासदाराची निवडणूक असो, त्यांचा कालावधी 5 वर्षाचा असल्यामुळे तसेच त्यांना निधीची तरतूद ही शासनाच्या मार्फत असल्याने त्यांना बरेच कामं करता येतात। परंतु आमच्या बार असोसिएशनचं जर आम्ही पाहिलं तर आम्हाला निधी जो आहे हा शासनाच्या मार्फत जनरली प्राप्त होत नाही आणि जे सोर्स ऑफ अर्निंग जो बार असोसिएशनला असतो तो सभासदांची जी वर्गणी असते ज्याला आपण फीज म्हणतो आणि जे काही आमचे कॅन्टीनचे वगैरे जे काही सोर्सेस आहेत त्या अनुषंगानेच आम्हाला भेटतं। त्यामुळे जी पैसे जे आमच्याकडे जमा होतात किंवा त्या अनुषंगाने तेवढ्या पैशामध्ये आम्हाला वकिलांच्यासाठी ज्या बेसिक गरजा असतील, स्वच्छतेचा प्रश्न असू द्या किंवा त्यांच्या अडी अडचणीच्या ह्याच्यामध्ये असू द्या, आणि महत्वाचं काय आहे की आम्ही या वर्षभरामध्ये एक अशी जिद्द ठाणलेली आहे की या वर्षभरामध्ये आपल्याला MPSCच्या मार्फत ज्या परीक्षा घेण्यात येतात ज्याच्यामध्ये नवीन वकील, नवोदित वकील बंधू जे आहेत किंवा ज्यांची प्रॅक्टिस 7 वर्षापर्यंत झालेली आहे, अशांना 5 वर्ष 7 वर्षाची प्रॅक्टिस करतात त्यांना सरकारी वकिलांच्या परीक्षा या ठिकाणी MPSCच्या मार्फत अरेंज केल्या जातात। तसंच न्यायाधीशासाठी JMFC ची परीक्षा या ठिकाणी निघते, तसंच जिल्हा न्यायाधीश करिता देखील परीक्षा निघतात। तर त्या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यामधून आणि विशेषतः सोलापूर शहरामधून जास्तीत जास्त विद्यार्थी कसे पार्टिसिपेट करतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थी कसे न्यायिक क्षेत्रामध्ये जातील आणि जज म्हणून लोकसेवा देतील त्याकडे आम्ही दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही नवीन व्याख्यानमाला या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्याचं नुकतंच आपल्या लोकप्रधानच्या चॅनलच्या माध्यमात पण ते आलेलं आहे की प्रॅक्टिकल अप्रोच जे आहेत, अनेक वकील जे वकिली झाल्यानंतर जेव्हा व्यवसायामध्ये येतात त्यावेळेला त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागतं। जे ज्युनियर वकील असतात त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचं नॉलेज मिळत नाही, त्यामुळे अशा तज्ञ वकिलांना किंबहुना तज्ञ न्यायाधीशांना आम्ही बोलावून त्या नवोदित वकिलांना असू द्या किंवा संपूर्ण सिनियर वकील, ज्युनियर वकील यांना जे आहे मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी देत असतो आणि देण्याचा आम्ही तो प्रयत्न करतोय। विशेषतः पक्षकारांच्या पण ज्या काही अडी अडचणी असतात ते देखील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजेच 1 वर्षाचा जरी कालावधी असला तर त्याच्यामध्ये आम्ही भरपूर काही करण्याचा आमचं या ठिकाणी मानस आहे। नुकतंच अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की वकिलांच्या सुरक्षेकरिता वकिलांना कुठल्याही प्रकारचं स्टायफंड भेटत नाहीये, तसंच शासनामार्फत कुठलाही निधी मिळत नाही। जे नवीन वकील येतात त्यांना लगेच आल्याबरोबर प्रोफेशनमध्ये त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नाहीत, त्यामुळे त्यांना जर एखाद्या वकिलांचा अकस्मात मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला तर तशा वेळेला वकिलांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा राहत नाही आणि त्यांचं कुटुंब अचानकपणे जे आहे उघड्यावर येतं। त्यामुळे वकिलांसाठी विमा योजना आणण्याचं आणि संपूर्ण ग्रुप इन्शुरन्स करण्याचं पण योजना आम्ही पाहत आहोत आणि त्या अनुषंगाने आमची वाटचाल चालू आहे। आम्ही नक्कीच प्रयत्न करतो की काहीतरी वकिलांना सुरक्षा व्हावी।